ग्रामीण पोलीस स्टेशन इकडे जेव्हापासून PI वासुदेव मोरे हे आले आहेत तेव्हापासून सर्वत्र अवैध धंदे ह्यांच्यामध्ये खूप वाढ झालेली आहे अध्यक्ष महोदय। हातबत्ती असेल, बनावट दारूची विक्री, ओपन गुटखाची विक्री, बेकायदेशीर क्लब, जुगार अड्डे हे ओपनली अंबेजोगाई शहरामध्ये चालू आहे। आपल्याला आल्यापासून वासुदेव मोरे यांनी एकाही या गैरप्रकारावरती कुठलीही कारवाई केली गेली नाही अध्यक्ष महोदय। या उलट त्यांनी अनेक वादग्रस्त प्रकार हे त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये घडत आहे। त्यांचे 2 पोलीस ऑफिसर ह्यांच्यावरती ACBने रेड केली होती आणि त्यांच्यावरती करप्शन चार्जेस हे सुद्धा आता आहेत आणि गुन्हे सुद्धा नोंदवले गेले आहेत अध्यक्ष महोदय। त्यांचे जे PSI आहेत त्यांनी जो पकडलेला गुटखा होता तो नष्ट करण्याचे आदेश दिलेले। नष्ट करण्यापेक्षा त्यांनी तो गुटखा त्यांच्या परस्पर विकला असं त्यांना सांगण्यात आलं आहे। मोरे यांच्या ठाण्यातीलच पोलीस ऑफिसरवर त्याच्या आता त्यांना निलंबित करण्यात आले या गोष्टीवरती। असं कसं होऊ शकतं अध्यक्ष महोदय की मोरेंना माहित सुद्धा नव्हतं की त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये काय चाललं आहे आणि त्यांच्या परस्पर यांनी हा गुटखा कसा विकला हे 100% चुकीचं आहे अध्यक्ष महोदय। त्यांच्या आशीर्वादामुळेच या पोलीस ऑफिसरला इकडे कुठेतरी एक धाडस केला असेल अशी गोष्टी करायला। आणि अध्यक्ष महोदय मला इथे सांगू वाटतं की हे सगळे जे अवैध धंदे चालले आहेत दिस इज हॅपनिंग अंडर द लीडरशिप ऑफ अंबेजोगाई DYSP सुनील जायबाय। सुनील जायबा जे आहेत ते आणि मोरे मिळून ओपनली हे कारभार चालू आहेत। ओपनली एफर्टलेसली हे सगळं ते चालू आहे। खूप वेळा मी सभागृहासमोर हे उपस्थित केलेला मुद्दा माझ्याबरोबर स्वतःवर एक घटना घडलेली त्याच्यामुळे बीडचे SP यांचा सुद्धा ट्रान्सफर झालेली। या घटनेमुळे काय होतं की ओपनली रस्त्यावरती अंबेजोगाई शहरामध्ये दारू विक्री चालू होती। हे सुद्धा आतापर्यंत हे प्रकार चालू आहे आणि हे जे सुनील जायबा आहे DYSP ह्यांनी ह्याच्यामध्ये काहीही ठोस निर्णय घेतला नाहीये। ओपनली हे सगळे कार्यभार ते चालू देत आहेत अध्यक्ष महोदय। आपल्याला माहित असेल की आता मी ऍक्च्युअली माननीय गृहमंत्री साहेब आहेत तिकडे DCM मी आपल्याला विनंती करते की आपण स्ट्रिक्ट ऍक्शन फक्त PI मोरेवर नाही पण दोन्ही सुनील जायबाय आणि PI मोरे दोघांवर घ्यावी। सर अंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुंड्यांना व धंदा चालकांना जास्ती रिस्पेक्ट मिळतो मोर दॅन प्रतिष्ठा व सन्मान्य नागरिक। मी हे स्वतः एक्सपिरियन्स केला आहे। मी तिकडे गेल्यावरती सुद्धा मला खराब वागणूक भेटली आहे। अजून एक शॉकिंग इन्सिडेंट मी आज इकडे आपल्याला सांगते की PI वासुदेव मोरे यांनी 8 जुलै 2022 ला दुपारी 2:20 PM ला अंबेजोगाई तालुक्यातील वरबगाव गावामध्ये इल्लीगल दारू कारखान्यावरती रेड केली। या रेड मध्ये त्यांनी आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितलं की 3,46,000 म्हणजे 3,46,000 रुपयाचा त्यांनी माल जप्त केला। रिपोर्ट मध्ये काहीही लँड ओनर वरती त्यांनी मेन्शन केलं नव्हतं की ह्या लँड ओनरनी काही कारवाई केली नाही त्याच्यावरती ज्यांनी ह्याच्या स्वतःच्या लँडवर इल्लीगल दारू विक्री चालू ठेवली व त्यांनी कारखाना ओनर हा फरार आहे असं त्यांनी आपल्या रिपोर्ट मध्ये लिहिलं। लकीली अध्यक्ष महोदय द व्हेरी नेक्स्ट डे 9th ला एक्साइज डिपार्टमेंटनी स्वतः त्या कारखान्यावरती रेड केली। एक्साइज डिपार्टमेंटच्या रेड मध्ये इकडे दिसून आलं की 2,23,440 2,23,044 रुपयाचा माल त्यांनी जप्त केला एक्साइज ऑफिसर्सनी। असं कसं होऊ शकतं अध्यक्ष महोदय। आता आदल्या दिवशी जर पोलिसने रेड केली तर नियरली तेवढाच इल्लीगल माल कारखान्याला एक्साइज डिपार्टमेंटला तिकडे कसा सापडला। दिस मीन्स दॅट पोलिसने कुठल्या तरी कुणाची मदत केली आणि तिकडे माल जप्त करण्याऐवजी तो माल अर्धा माल तिकडे शिल्लक सोडून दिला। ह्याच्यातून साफ दिसून येते अध्यक्ष महोदय की अंबेजोगाई ग्रामीण पोलीसचे जे PI आहेत मोरे त्यांनी ही रेड पूर्ण मॅन्युप्युलेट केलेली आहे। विशेष मध्ये 2 मिनिटं हा विचारते अध्यक्ष मध्ये 1च मिनिट राहिला लवकर हो आदल्या दिवशी सुद्धा हे सगळं झाल्यानंतर ते जे हे तर एक गोष्ट झाली त्याच्या अलीकडे जे ओनर आहेत रोहित राजू चव्हाण ते एक्साइज डिपार्टमेंटला व्हेरी नेक्स्ट डे कारखान्यामध्ये सापडले म्हणजे ही वॉज नॉट फरार। म्हणजे हे क्लिअरली दिसून येते की वासुदेव मोरे ह्याच्या सगळ्यामध्ये कम्प्लिटली इन्व्हॉल्वमेंट आहे। ह्याच्यामध्ये मी अजून एक इन्सिडेंट देते अध्यक्ष महोदय हे शॉर्ट मध्ये की ह्याच्या आधी त्यांचं पोस्टिंग बीड शहरमध्ये होती। दॅट इज नॉट इन माय कॉन्स्टिट्युएन्सी बट इट इज इन माय जिल्हा। तर तिकडे अध्यक्ष महोदय त्यांनी लॉकडाऊनच्या वेळेस बिझनेसमॅनना एवढा मारहाण केली त्यांना एवढं मारलं की सगळ्या व्यापाऱ्यांनी तिकडे त्यांना सगळ्यांनी आंदोलन केलं आणि त्यांच्यावरती त्यांनी कारवाई करून त्यांना औरंगाबादला बदली केली। तर इकडे मला फक्त एवढं सांगायचं आहे अध्यक्ष महोदय की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हे त्यांचं एक पॅटर्न चालू आहे हे जे PI मोरे त्यांचं आहे। तर म्हणून माझा प्रॉब्लेमॅटिक पहिल्यापासून आहे म्हणून DCM साहेब मी आपलं उत्तर वाचलं आणि मी आपल्या इकड्याला आय वुड लाईक टू रिअली रिक्वेस्ट यू की आपण ह्यांचं फक्त ट्रान्सफर नाही या ऑफिसरला सस्पेंड करा आणि त्यांच्याबरोबर ते जायबाय आहेत सुनील जायबाय त्यांना सुद्धा त्यांच्यावरती ऍक्शन घ्या
की अध्यक्ष महोदय हा इश्यू खूप मोठा आहे. तर अध्यक्ष महोदय मला इकडे प्रश्न इकडे हाच एक प्रश्न विचारायचा आहे की विल यू ऑल्सो डीसीएम साहेब सस्पेंड दिस पर्टिक्युलर ऑफिसर अँड व्हॉट ऍक्शन विल यू टेक ऑन डीवायएसपी साहेब? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितली ती वस्तुस्थिती आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी रेड केल्याच्या दुसऱ्या दिवशी एक्साईजनी रेड केली आणि तरी तिथे मुद्देमाल सापडला. याचा अर्थ कुठेतरी 100% हँड इन ग्लोव्ह अशा प्रकारचा हा कारभार त्या ठिकाणी चाललेला होता. अनेक गोष्टी या ठिकाणी संशयास्पद आहेत. जागा मालक जे आहेत त्यांचा काही सहभाग आहे का हेही तपासावं लागेल, कारण इतक्या मोठ्या रेंटवर ती जागा त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. याचा अर्थ त्यांना हे माहिती होतं की इथे अवैध धंदे चालतात आणि म्हणून या प्रकरणामध्ये साधारणपणे आपण सभागृहामध्ये कोणाला सस्पेंड करत नाही, परंतु या प्रकरणात ऑलरेडी डिफॉल्ट रिपोर्ट हा आमच्याकडे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये यांचा जो गुन्हा आहे किंवा यांनी जे केलेलं कार्य आहे त्या संदर्भात स्पष्ट नमूद केलेलं असल्यामुळे अध्यक्ष महोदय याची चौकशी झालेली असल्यामुळे सदरू हे जे काही पीआय आहेत वासुदेव मोरे यांना निलंबित केलं जाईल आणि सन्माननीय सदस्यांनी जी काही तक्रार या ठिकाणी मांडलेली आहे त्यानुसार हे जे काही डीवायएसपी आहेत यांना अकार्यकारी पदावर ट्रान्सफर करण्यात येईल. लक्ष मी श्रीमती नमिताताई मुंदळा यांना हा जो लक्षवेधी लावला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्या पीएला सस्पेंड केलं त्यांचा सुद्धा आभार मानतो. परंतु हा विषय नुसता अंमलबजावणी पुरताच माननीय अध्यक्ष महाराज नाही आहे. हा विषय जवळपास संपूर्ण अनेक ठिकाणी हा अशा प्रकारचे प्रकरण घडत गेले असल्यामुळे माननीय गृहमंत्री अशीच कारवाई सगळ्या ठिकाणी करणार काय? होय अध्यक्ष महोदय, जिथे जिथे असं घडेल आणि रिपोर्ट येईल तिथे अशीच कारवाई होईल. तर शेवटचा प्रश्न राजेश पवारजी. अध्यक्ष महोदय, याच विषयी माझ्या इथे देखील अत्यंत गंभीर परिस्थिती. माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये अशाच प्रकारे प्रत्येक गावामध्ये 2 ते 3 अवैध दारू विक्रेते आहेत आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी जे बीड जमादार असतात ते या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था न पाहता त्या ठिकाणी केवळ या अवैध दारू धंद्यांना सपोर्ट करणे, अवैध रेती व मुरुम धंद्यांना सपोर्ट करणे, गावामध्ये भांडण लावणे, भांडण लावल्यावर रेकॉर्डर न आणता ते सोडवणे, अशा प्रकारच्या कारवाया बीड जमादार करतात आणि याला वरिष्ठांचा सपोर्ट मिळतो. हे बीड जमादार या सर्व वरिष्ठ पोलिसांचे कलेक्शन एजंट म्हणून त्या ठिकाणी काम करतात. याबद्दल मी माझ्या नायगाव मतदारसंघातील धर्मावत तालुक्याचे पीआय हिबारे यांना एका बीड जमादारबद्दल तक्रार केली असता त्यांनी कसलीही कारवाई केली नाही. जेव्हा मी एसपी साहेबांना याबद्दल बोललो तर ते म्हटले की माझ्याकडे कसली तक्रार आली नाही. मी म्हटलं साहेब, एक विधानसभा सदस्य म्हणून मी आपल्याकडे तक्रार करत आहे, परंतु त्यांनी याबाबत कसलीही कारवाई केली नाही. आपल्या माध्यमातून माझी आदरणीय उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना विनंती आहे की आपण या पीआय हिबारे आणि अशा प्रकारचे हे जे व्यवसाय चाललेत ज्या ठिकाणी प्रत्येक बीड जमादार गावामध्ये हे जे धंदे करतात आणि यांना सपोर्ट करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. हा स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे आणि याचा आत्ता ब्रीफिंग माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कारवाई करणं हे योग्य होणार नाही. तथापि सन्माननीय सदस्यांनी गंभीर विषय मांडलाय. यापूर्वी सभागृहात वारंवार हा विषय ते मांडत आलेले आहेत, त्यामुळे त्याचं गांभीर्य आहेच आणि म्हणून या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक यांना सांगण्यात येईल आणि या तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करायला आम्ही निर्देश देऊ. होय सर. सागर साहेब 1 मिनिट. मी अभिनंदन करतो उपमुख्यमंत्र्यांचे, कारण जे काही घडलं त्या अंबेजोगाईमध्ये पण तो स्कोपचा बाहेर असला तरी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण दारूबंदी आहे आणि त्या दारूबंदी असल्यावरही गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्रास छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि चंद्रपूर जिल्ह्यावरून गोंदिया आणि भंडारा या सगळ्या जिल्ह्याकडून गडचिरोली जिल्ह्यामध्ये बहुत सारा दारू येतो, ते सुद्धा बोगस प्रमाणात दारू येते आणि त्यामुळे आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या 10 ते 20% पुरुष आज विधवा झालेले आहेत. मी सुद्धा मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं याचं संशोधन व्हायला पाहिजे आणि जे 20% पुरुष आज महिला विधवा झालेल्या आहेत
त्याचं सुद्धा संशोधन व्हावं आणि जे दारूसाठी पोलीस आणि एक्साईज डिपार्टमेंटचे त्या ठिकाणी अवैध धंदे करतात त्यांना आळा बसेल का, हे माझी विनंती आहे. या संदर्भात निश्चित निर्देश दिले जातील आणि कडक कारवाई करून जे काही बॉर्डरवरनं अशा प्रकारे अवैध दारू येत असेल तिथे रेड्स करण्याचे देखील आदेश दिले जातील. शेवटचा प्रश्न सागर साहेब. माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचं मी अभिनंदन करतोय की एक गतिशील सरकार या इथे अध्यक्ष महोदय आपण बघतोय. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. या सभागृहाच्या जेवढ्या सदस्यांनी हा विषय मांडला, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी याला प्रतिसाद चांगला दिला आणि हेही सांगितलं की हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आपण अशी एक हेल्पलाईन नंबर यासाठी देणार आहात का राज्यभरामध्ये, की ज्याच्यामध्ये जिथे जिथे अवैध दारूचे धंदे होत असतील त्या हेल्पलाईन नंबरवर जोडी कोणी कंप्लेंट आणि ठिकाण सांगितलं की त्यावरती ॲक्शन होणार आणि त्याची मॉनिटरिंग सिस्टम आपण सुरू करणार आहात का? सजेशन फॉर ऍक्शन. चला, लक्षवेधी क्रमांक 3. होती आपण महसूल मंत्री आले नाही, पण अध्यक्ष महोदय हे जे उत्तर आहे ना इथं, हे सगळं ते खालून अधिकाऱ्यांनी पाठवलं असेल. त्यांनी मंत्र्याचा काही दोष नाही असं माझं मत असेल. पण अध्यक्ष महाराज, याला वस्तुस्थिती पुढे आली पाहिजे. तुम्ही पुढे ढकललेली आहे, तर याला पुढच्या आठवड्यामध्ये याला खरी वस्तुस्थिती आली पाहिजे. नाहीतर मला सगळी वस्तुस्थिती माहिती आहे, यामुळे मी आता इथं भाष्य करणार नाही. सोमवारी एवढीच तपासून. आमची विनंती आहे. सोमवारी केला, पुढच्या आठवड्यात केव्हा. लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. बोला. क्रमांक 4 आहे. अजूनपर्यंत आम्हाला उत्तरच आलेलं नाही. आम्ही वाचायचं कधी आणि आपल्याला प्रश्न विचारायचे कधी? ठीक आहे, ती पुकारण्याआधी उत्तर यायची व्यवस्था करू आपण. आ पुकारण्याआधी उत्तर यायची व्यवस्था आपण करू. पुकारण्याआधी पुकारण्याआधी आणि मग वाचायला जरा मध्ये थोडस तेवढं मोठं उत्तर नसणार काय जाधव साहेब, तेवढं मोठं उत्तर नसणार, समाधानकारक उत्तर असणार. आपण तेवढी वाट पहा. भास्करांना वाचायची गरज काय आहे? पाहिल्याबरोबर समजतं त्यांना. लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी. अध्यक्ष महोदय, अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास वर्ग खोल्यांची कमतरता ही जवळपास सुमारे 1000 खोल्यांच्या घरात आहे. माझ्याकडे जे आकडे साधारणपणे 820 आकड्यांचा आहे, परंतु मला असं वाटतं की त्यापेक्षाही जास्त कदाचित खोल्या यांची आवश्यकता ही फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. मागील वर्षी काही निर्लेखन केलेल्या खोल्या होत्या. या वर्षीच्या ह्याच्यामध्ये जवळपास आणखीन सुमारे 100 खोल्यांची भर निर्लेखन केल्यामध्ये पडलेली आहे. आणि जिल्ह्यामध्ये एवढा प्रगत राज्यामधला एवढा प्रगत जिल्ह्यामध्ये जर अशी अवस्था शाळा खोल्यांची असेल तर अध्यक्ष महोदय हे खूप दुर्दैवी मला वाटतं. आणि त्याबरोबर या एका वर्षामध्ये पटसंख्या देखील जवळपास 1000 का 10,000 वाढलेली देखील आहे. आणि म्हणून आणखीन वर्ग खोल्यांची आवश्यकता ही निश्चितपणे जाणवणार आहे. खरं मला मंत्री महोदयांकडून 3 स्पेसिफिक प्रश्नांची उत्तर हवी आहेत. मागे 2018 साली माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सीईओ, कलेक्टर आणि मला वाटतं शिर्डी संस्थांच्या संदर्भात बैठक झाली. त्यांनी 30 कोटी रुपये नगर जिल्ह्याला शाळा खोल्यांकरता दिले, परंतु ते PWDनी करायचं का जिल्हा परिषदनी करायचं या वादामध्ये 10 कोटी रुपये अजून खर्च झालेले नाहीत. PWD विभागाने त्यांच्या रीतसर पत्रांनी कळवलेलं आहे की आम्हाला हे करता येणं शक्य नाही, काय काय त्यांनी बाबी दिल्या असतील. आणि म्हणून माझे स्पेसिफिक 3 प्रश्न मंत्री महोदयांना असे आहेत की आपण शिर्डी संस्थांचे जे काही अधिकारी असतील त्यांच्याबरोबर या विषयासंदर्भात एक बैठक आयोजित करणार का? दुसरा प्रश्न असा आहे की जे काय पैसे वेगवेगळ्या माध्यमातून, मी खरं आदरणीय तत्कालीन आमच्या वेळचे पालकमंत्र्यांचं अभिनंदन करेन की जवळपास 30 कोटी रुपये हे जिल्हा नियोजन समितीमधून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी उपलब्ध करून दिले. माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना असा आहे की जो काही निधी वाटप मिळेल त्याचं योग्य विनियोग होण्याकरता, कारण की ते काहीतरी त्याला निकष लागले गेले पाहिजे. बऱ्याचदा कधी कधी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मर्जीतला सदस्य असेल, काय असेल, कुठला पक्षपात होत असेल, हा न होता याला मंत्री महोदय जिल्हा परिषदेला काही निर्देश देतील का की कुठल्या निकषाने हे वाटप होणार आहे? आधी निर्लेखन केलेल्या खोल्यांना पैसे देतील का? त्यानंतर काही अवस्था त्यांची काही खोल्यांची जी अवघड झाली असेल त्यांना देणार का? असे काही निकष देखील, कारण पैसे जर आपण उपलब्ध करून दिले त्याचा योग्य विनियोग देखील योग्य प्रकारे व्हायला पाहिजे.
अशा प्रकारची देखील सूचना मंत्री महोदय जिल्हा परिषदेत देतील का? आणि तिसरा माझा महत्वाचा प्रश्न असा आहे स्पेसिफिक, की खरं आपण हे शाळा खोल्यांकरता मी जी निधी आपण याची मागणी करतोय, खरं आपण शासनामार्फत वेगवेगळ्या खात्यामार्फत रस्ते बांधतो, पूल बांधतो, धरणं बांधतो, परंतु हे सगळं उद्याच्या पिढीला हे सगळं टिकवायचं असेल, निर्माण करायचं असेल, तर ही पिढी घडवण्याचं काम या शाळांमधनं होणार आहे. आणि म्हणून हे खरं सर्वात महत्वाचा विषय असा आहे आणि म्हणून यासाठी शासन वेगळा स्पेशल निधी उपलब्ध करून देणार का? हे माझे 3 महत्वाचे प्रश्न स्पेसिफिकली मंत्री महोदयांना आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य तनपुरे साहेबांनी हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, हे खरं आहे. शिर्डी देवस्थानच्या मार्फत 26 जून 2018 मध्ये जवळपास 14 तालुक्यातील 124 शाळा खोल्या बांधण्यासाठी संस्थांनी 10 कोटी रुपये दिलेले होते. हे 10 कोटी रुपये दिल्यानंतर बांधकामासाठी प्राप्तही झाले, परंतु त्यात अट टाकण्यात आली की हे बांधकाम PWD खात्याच्या माध्यमातून व्हावं. PWD कडे हे काम दिल्यानंतर आणि दिल्यानंतर त्यांनी त्याला नकार दिला किंवा आमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही, आम्ही हे काम करू शकत नाही, त्यामुळे पुन्हा मग आता काम कोणी करावं, तर मग झेडपीने काम करावं असं त्या ठिकाणी सुचवण्यात आलं. आता झेडपीकडे या ठिकाणी काम करण्यात आल्यानंतर खरं म्हणजे लॉ अँड ज्युडिशियलचा हा विषय संस्थांचा, कारण हे काही त्यांना संस्थांना स्वतः अधिकार नाही, कारण ते विधी न्यायाच्या येतं, त्यामुळे परवानगीसाठी त्या ठिकाणी त्याचा प्रलंबित आहे. खरा थोडा विलंब झालेलाच आहे, परंतु हा विलंब का झाला, कसा झाला हे आपण बघू. पण तो तात्काळ म्हणजे मी आजच विधी न्यायाच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी बोलतो आणि त्यांना विचारतो विलंब का झालेला आहे. 1 आठवड्याभरामध्ये ही परवानगी आपण घेऊ आणि झेडपीकडे बांधकामासाठी हा सगळा निधी आपण हस्तांतरित त्या ठिकाणी करू. आपण म्हटल्याप्रमाणे खरं आहे की त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आणि सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये शाळा खोल्यांचं कमतरता आहे. काही ठिकाणी रिपेरीचा प्रश्न आहे, दुरुस्तीचा प्रश्न आहे, हे आहेत. निधीच्या उपलब्धतेनुसार आपण निश्चित तुमचा प्रश्न आपण एक बैठक त्या ठिकाणी करू. शिर्डी देवस्थानच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबरही आपण या ठिकाणी बैठक करू आणि तात्काळ प्रश्न मार्गी लावू. मुश्रीफ साहेब, मुश्रीफ साहेब. वास्तविक या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून याचाही मी आढावा घेतला होता. आता त्यामध्ये काय होतं, प्रधान सचिव प्रधान जज जे आहेत त्या अध्यक्षतेखाली त्याची समिती होती आणि त्यांनी काय सांगितलं की ते बांधकाम विभागानं करावं. आता तिथं समिती आलेली आहे लोक आपली सरकारची, तर हे पुन्हा एकदा समितीचा ठराव करून जर आपण जिल्हा परिषदेला जर दिलं तर हे बांधकाम पूर्ण होईल. 1. दुसरं, आता 15वा वित्त आयोग, आता एकूण संपूर्ण राज्यामध्ये प्राथमिक शाळेंच्या खोल्या, त्याची दुरुस्ती आणि कंपाऊंड याचा फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे. आता हे जर करायचं असेल तर 15व्या वित्त आयोगाचा निधी 10% आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला दिलेला आहे. आता ह्यासाठी शासनाकडनं आदेशही काढलेले आहेत. फक्त आता या प्राथमिक शाळेच्या खोल्यासाठी, त्याच्या कंपाऊंडसाठी, स्वच्छतागृहासाठीच हा पैसा वापरावा. तर त्याची कडक अंमलबजावणीची साठी आपण प्रयत्न कराल काय? अध्यक्ष महोदय, निश्चितपणे आपण जे सूचना दिलेली आहे ती अतिशय योग्य आहे. विचार थोरात साहेब. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न राज्याचा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. आपण शिक्षणाचा अधिकार हा बालकांना दिलेला आहे आणि त्यामध्ये ज्या तरतुदी आहेत खरं पाहिल्यानंतर आपण त्या किती पूर्ण केल्या हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे अभ्यासाचा विषय आहे आणि राज्यघटनेमध्ये बदल करून आपण त्याला घातलेलं आहे शिक्षणाचे अधिकार बालकाला देण्याच्या संदर्भामध्ये. आज जर त्याला बसायला खोलीच नाही असं इथपासून सुरुवात होत असेल तर आणखी कठीण परिस्थिती निर्माण होते. आता हे केवळ नगर जिल्ह्यापुरता मर्यादित प्रश्न नाही, हा राज्याचा प्रश्न आहे. विशेषतः इंग्लिश मिडियमचे स्कूल्स हे खूप सुरू झालेत आणि तिथे मोठ्या प्रमाणावर मुलं जात आहेत. बऱ्या परिस्थितीची मुलं 2 भाग गावामध्ये होत आहेत. आता की बरी परिस्थिती असली की तो इंग्लिश मिडियमच्या स्कूलला, खाजगी शाळेला जातोय आणि गरिबाचे मुलं आता या जिल्हा परिषदला राहतात. काही गोष्टी खूप चांगल्या आहेत की प्राथमिक शाळेचे शिक्षक अलीकडच्या कालखंडामध्ये खूप मनापासून काम करण्याची एक पद्धत आली आहे, त्यामुळे दर्जा उंचावलाय. ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा परिषद शाळेचा सुद्धा दर्जा उंचावताना आम्हाला दिसतो आहे, पण त्यांना आवश्यक असणाऱ्या बाबी पूर्तता करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे आपण शासन म्हणून सुद्धा जबाबदारी आहे. जिल्हा परिषद आणि PWD हा विषय काय येतो, BNC सार्वजनिक बांधकाम खातं आणि जिल्हा परिषद असा विषय काय येतो,
याचा विचार केला पाहिजे आणि जिल्हा परिषद मधून एखादी शाळेची खोली मंजूर होऊन पूर्ण होईपर्यंत त्याचा सहज आपण एक आढावा घ्या. कोणत्या कोणत्या प्रक्रियेतून जावं लागतं त्या सगळ्याच्या, आणि शेवटी त्या शाळेच्या खोलीचं होतं काय, असा जर आढावा महाराष्ट्राचा तुम्ही घेतला तर का सार्वजनिक बांधकाम खात्याची मागणी लोक करतात हे आपल्या निश्चितपणे लक्षात येईल. म्हणून एक तर चांगल्या पद्धतीनं निधी उपलब्ध करून देणं, जिथं आवश्यक तिथं शाळेची खोली झालीच पाहिजे असा आग्रह शासनाचा असणं, त्या दृष्टीने तरतूद करणं. त्यानंतर ती गुणवत्ता चांगली झाली पाहिजे, टिकणं, त्याची जी गुणवत्ता असेल बांधकामाची ही सुद्धा दर्जेदार असली पाहिजे याची काळजी घेणं. त्याकरता त्यामध्ये ज्या ज्या बदल करायला आवश्यक आहे या बाबतीतला आपण जाणीवपूर्वक शाळेची खोली हा विषय घेऊन, प्राथमिक शाळेची खोली जिल्हा परिषदेच्या हा विषय घेऊन आपण त्यावर आपलं धोरण हे निश्चित करावं, बैठक घ्यावी, धोरण निश्चित करावं आणि ते प्रसारित करावं आणि त्याची अंमलबजावणी विशिष्ट टायमामध्ये करण्याकरता आपण कार्यवाही करणार का? सन्मान्य सदस्य बाळासाहेब थोरात यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न आणि खरा पूर्ण राज्याचा हा मोठा प्रश्न आहे. आपण बघतात की पूर्वीची परिस्थिती म्हणजे या 10-15 वर्षाच्या काळातली परिस्थिती आता बदलत चाललेली आहे. शाळेसाठी आता खोल्या होत आहेत, पण तरी पुरेशा इन्फ्रास्ट्रक्चर, पुरेशा शाळा खोल्या अजूनही नाही. आपण म्हणाले की इंग्लिश मिडियमकडे लोकांचा ओढा होतोय, खरं आहे. आजकाल आपण बघितलं, मी 30 वर्ष झाले प्रतिनिधित्व त्या भागाचं, ग्रामीण भागातच करतोय, परंतु आता जिल्हा परिषद शाळेमध्ये दर्जावर शिक्षण दिलं जात आहे. चांगले शिक्षक आहेत, नवीन पिढी जी आता आपण गुणवत्तेनुसार शिक्षक घेतोय. पूर्वी होतं की करा इंटरव्ह्यू, घ्या, मग आपण सगळे कसे भरती व्हायची आपल्याला त्याची कल्पना आहे. परंतु आता गुणवत्तेनुसार त्या ठिकाणी भरती होते, चांगले शिक्षक येत आहेत, चांगले तरुण विद्यार्थी येत आहेत आणि दर्जेदार शिक्षणही दिलं जात आहे. परंतु या शिक्षणाबरोबरच इन्फ्रास्ट्रक्चरही पाहिजे. आणि आता बसायला खोल्याने, वरती छत नाही, ते गळतंय, बाजूला भिंती नाही, सगळीकडे बकऱ्या चरत आहेत, कोणी म्हशी बांधतायत, कोणी गायी बांधतायत, आजूबाजूला ओट्यावर बकऱ्या बांधताना तरी आतमध्ये शिकवलं जातं. अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतोय. आणि म्हणून या संदर्भामध्ये खरंच सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, 15 वित्तकाच्या माध्यमातून असेल, आपण एक विचार करण्याचीच गरज आहे. आणि आपण आता बघितलं असेल की तसा मी संपूर्ण म्हणणार नाही, पण काही प्रमाणामध्ये आता परिस्थिती सुधारते आहे. या बाबतीत अजूनही आपल्याला लक्ष देण्याची अधिकाधिक गरज आहे. आताच मी पदभार घेतलेला, आपल्याची कल्पना आहे. आपण या संदर्भामध्ये एक बैठक घेऊन राज्यव्यापी मी या संदर्भामध्ये काहीतरी प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. तनपुरे सर. उदय, माझे 3 प्रश्न होते. एकाचं उत्तर साहेबांनी दिलं की शिर्डीची बैठक लावू. दुसरे 2 स्पेसिफिक माझे प्रश्न होते की हे विनियोग करण्यासंदर्भात ह्याचा जेव्हा पैसे उपलब्ध होतील त्याचा विनियोग योग्य प्रकारे, न्याय्य प्रकारे होण्याकरता आपण काही नियम करणार का, काही सूचना निर्देश जिल्हा परिषद देणार का? कारण की बऱ्याचदा त्याचं न्याय्य प्रमाणामध्ये वाटप होत नाही. काही पक्ष बघून, जवळचा माणूस बघून, वेगवेगळ्या गोष्टी बघूनही कदाचित झाल्याची उदाहरणं आहेत. आणि म्हणून ह्याचं न्याय्य वाटप होण्याकरता आपण काही सूचना निर्देश जिल्हा परिषदेने देणार का किंवा काय याच्याबद्दल नियम बनवणार का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न माझा असा होता की जर 1000 खोल्यामधली मुलं आज उन्हा पावसामध्ये शाळेत शिकतायत, एवढा महत्वाच्या प्रश्नावरती शासन काही विशेष निधीची तरतूद यासाठी करणार का? असे स्पेसिफिक 2 प्रश्न. जिल्हा परिषदकडे काम दिल्यानंतर जे प्रचलित नियम आहे याच्यासाठी काही वेगळा नियम करता येणार नाही. जे प्रचलित नियम आहे पण त्यातही ट्रान्सपरन्सी राहील. मला वाटतं की एखाद्याच मोठं टेंडर करून एखाद्या मोठ्या ठेकेदाराला देतं का? कारण लहान लहान गाव कामं दिले की प्रत्येक गावातला तो म्हणतो मला, तो म्हणतो मला, तो म्हणतो मला, आणि त्यातून क्वालिटी कामाची आपल्याला कल्पना आहे. आपण सगळे ग्रामीण भागात काम करतो आहोत. त्यामुळे मग असं काही करता येईल का की ज्यामुळे चांगल्या दर्जाचं काम त्या ठिकाणी होईल? त्या संदर्भात मी या संदर्भात त्या ठिकाणी निश्चित चर्चा करतो. सन्मान्य सदस्य राहुल पाटील. धन्यवाद अध्यक्ष महाराज. माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदयांना की मराठवाड्याला 1 वर्ष नंतर आमच्या स्वातंत्र्य मिळालं आणि मराठवाड्यामध्ये निजामकालीन शाळेचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून मीच्या सभागृहाचं 8 वर्षापासून नेतृत्व करतोय माझ्या मतदारसंघाचं. आणि दरवेळेस निजामकालीनचा प्रश्न शाळेचा अध्यक्ष महाराज सभागृहात बोलला जातो. सगळ्या शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे. आम्हाला स्वातंत्र्य म्हणून 74 वर्ष झाली आता मराठवाड्याला, आणि जवळ 100 वर्षापूर्वीच्या शाळा आहेत. माझा स्पेसिफिक मंत्री महोदयांना एवढाच प्रश्न आहे की आपण एकाच टप्प्यामध्ये या सगळ्या शाळा घेणार का आणि एकाच टप्प्याच्या सगळ्या शाळेचं बांधकाम आपण सुरू करून 1 वर्षात हा विषय संपवणार का? कुठं तुम्ही नगरचा म्हणता का तुमच्या मराठवाड्यातला म्हणताय? मराठवाड्याचा निजामकालीन शाळा. अध्यक्ष बरोबर कसं निधीच्या उपलब्धीनुसार सर्व काम होईल. ते म्हणाल एकाच टप्प्यामध्ये सगळ्या हजारो खोल्या घ्या आणि 1 वर्षामध्ये त्या सगळ्या पूर्ण करा, तर मला वाटतं असं शक्य नाही. पण निश्चित त्या संदर्भामध्ये या विषयाला प्राधान्य देऊन जास्तीत जास्त निधी आपण उपलब्ध कसं करता येईल, केंद्र सरकारकडून मदत कशी घेता येईल, त्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू.
ग्रामविकास मंत्री महोदय, मागे 200 कोटी रुपये आपण ह्या कामाच्या करता मराठवाड्याच्या शाळांच्या खोल्या बांधण्याच्या करता निजामशाही काळातल्या त्याला तरतूद केलेली आहे आणि सभागृहांनीच आपण डीपीसी मध्ये 5% निधी शालेय शिक्षणाच्या करता खर्च करायचा असं ठरवलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की जेवढे मराठवाड्यातले जिल्हे आहेत 8 त्यांचे जर 5%ची रक्कम ती केली आणि हे 200 कोटी रुपये ॲडिशनलचे दिले तर बऱ्याचपैकी तिथल्या शाळाच्या ज्या खोल्याची दयनीय अवस्था आहे, फार म्हणजे कधी काही दुर्घटना घडतील आणि कधी काही वेगळं आपल्याला ऐकायला मिळेल अशा प्रकारची परिस्थिती विशेषतः या मराठवाड्यामध्ये आहे. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे कारण प्रश्न आहे हा नगर जिल्ह्यापुरता आहे, तरी देखील प्रश्न हे काहींनी उपस्थित केला म्हणून मी आपला निदर्शनास आणून देतो. तर तो झालेला निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं आपण करणार का? उत्तर होते तात्काळ या संदर्भामध्ये दादा एक 2 दिवसामध्ये मी मराठवाड्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी बोलवतो आणि आपल्याला तात्काळ काय करता येईल या संदर्भामध्ये आपण निर्णय करू. महाराज, अहमदनगर जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळांच्या खोल्यांचा प्रश्न हा असाधारण असा आहे. नगर तालुक्यातल्या निंबोडी नावाच्या गावामध्ये अपघात झाला, एक मुलगी गेली आणि त्यामुळं जिल्ह्यातील सर्वच मोडकळीस आलेल्या शाळांचा सर्वे करण्यात आला आणि 1000पेक्षा अधिक खोल्या निर्लेखित केल्या. जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असणाऱ्या खोल्या निर्लेखित केल्यामुळं मुलं आता उघड्यावर बसतायत, पावसात बसतायत, कांद्याच्या चाळीमध्ये बसतायत. त्यामुळे विशेषतः नगर जिल्ह्यासाठी विभागानं अधिकची तरतूद करणं आवश्यक आहे कारण ही बाब अध्यक्ष महोदय असाधारण अशी स्वरूपाची आहे. त्यामुळे यासाठी विभाग अधिकची तरतूद करून देणार आहे का? आणि नंबर 2, ज्या शिर्डी संस्थांना 10 कोटी रुपये दिलेले आहेत त्यांनी 30 कोटी रुपये द्यायचे ठरवले होते, ते पैसे उपलब्ध करून देऊन तातडीनं हे काम पीडब्ल्यूडीने करायचं का जिल्हा परिषदेने करायचं यामध्ये तांत न ठेवता तातडीनं ते होण्यासाठी निर्देश दिले जाणार आहेत का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. धन्यवाद. 30 कोटी रुपये अध्यक्ष महोदय, 30 कोटी रुपये संस्थांनी या ठिकाणी देऊ केलेले होते, त्यातले 10 कोटीचा पहिला हप्ता आलेला आहे, 20 कोटी रुपये राहिलेले आहेत. आपण त्यांना विनंती करू की संपूर्ण पैसे लवकरात लवकर त्या ठिकाणी द्या आणि कामाला आपण त्या ठिकाणी सुरुवात करू. आणि इतरही आपल्या ज्या खोल्यांच्या बाबतीवर प्रश्न आहे आपण सांगितलं निधी उपलब्धीनुसार त्याचं लवकरात लवकर आपण काम करू. दीपक चव्हाणजी. हा नगर जिल्ह्यातील प्रश्न असला तरी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. युडाईस प्रमाणे जो निकष आहे त्या निकषामध्ये काही शाळा बसत नाहीत. काही शाळांची पटसंख्या पूर्वी जादा होती परंतु नंतरच्या काळामध्ये पटसंख्या कमी झाल्यामुळं त्या युडाईच्या निकषामध्ये ती शाळा न बसल्यामुळे तिथं आवश्यकता रूमची खोल्यांची असते परंतु युडाईसमुळे ते तिथं पण निकषामुळे ते बसू शकत नाही. मग अशा वेळी त्या ठिकाणी एका वर्गामध्ये म्हणजे एकाच खोलीमध्ये 2-2, 3-3 वर्ग बसवावे लागतात. तर अशा ठिकाणी आपण नियमाला सोडून आपण त्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन त्या गावाची शाळेची आपण तिथं शाळेच्या खोल्या पण देणार का? त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई. लक्षवेधी क्रमांक 4. आपण पुढे गेलो आहोत आता. जरा ऐका अध्यक्ष महोदय, हा प्रश्न जरी नगर जिल्हा पुरेसा मर्यादित असला तरी आता जवळजवळ संपूर्ण त्यानं महाराष्ट्रात व्याप्ती व्यापलेली आहे. माझा छोटा प्रश्न आहे मंत्री महोदय, जेव्हा आपण बैठक बोलवणार आहात 2 वर्षापूर्वी कोकणामध्ये फयान वादळ झालं, त्याचबरोबर गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ झालं. याच्यामध्ये कोकणातल्या अध्यक्ष महोदय खूप शाळा उद्ध्वस्त झाल्या, त्याला अद्यापपर्यंत निधी मिळू शकलेला नाही. ज्या वेळेला मंत्री महोदय ही बाकीच्या भागाची बैठक लावतील त्याच वेळेला आम्हाला कोकणातल्या आमदारांना बोलवतील का, एवढाच माझा प्रश्न आहे. बोलवा. अध्यक्ष महोदय, यासाठी कोकणाची एक वेगळी बैठक लावू. वा. चला लक्षवेधी क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4 नुसार मुंबई गोवा महामार्गाचे काम अध्यक्ष महोदय 12 वर्ष रखडलेले आहे आणि अध्यक्ष महोदय 10 टप्प्याच्या कामापैकी 9 टप्प्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र सरकार करणार असून एका टप्प्याचं काम जे आहे ते पनवेल इंदापूर हे राष्ट्रीय महामार्ग करणार आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जेव्हा जेव्हा म्हणून सभागृह विधानसभेचं अधिवेशन भरतं
त्यावेळेला मुंबई गोवा मार्गावरती सगळे आमदार या ठिकाणी चर्चा करतात. 12 वर्ष रखडलेला हा देशातील एकमेव मार्ग आहे. अध्यक्ष महोदय, याचं काम आज सध्यापर्यंत आपण पूर्ण करू शकलेलं नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज या सभागृहामध्ये माननीय मंत्री महोदयांनी या संपूर्ण लक्षवेधीवरती आपलं निवेदन करत असताना नेमकं हे काम आपण किती दिवसात येणाऱ्या काळात पूर्ण करणार आहोत त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की जी गुंतागुंत या महामार्गामध्ये ज्या पद्धतीच्या कामामध्ये आहे त्यामुळे हे कदापि लवकरात लवकर काम शक्य होणार नाही असं दिसतंय. अध्यक्ष महोदय, आज आमच्या कोकणातील सगळ्याचा आत्मीयतेचा सण म्हणजे गणपती उत्सव आणि गौरी यासाठी तर चाकरमानी निघतील. कोकण रेल्वे जरी असली तरी लोक याच मार्गाने प्रवास करतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे कशेडी घाट जो आहे त्या कोकणातील भौगोलिक रचनेचा अभ्यास न करता ज्या पद्धतीने काम रेटून नेण्याच्या दृष्टीने हे जे कशेडी घाटाचं काम सुरू केलं आहे त्याच्यामुळे जवळजवळ सुमारे 12,000 ग्रामस्थ जीव मुठीत धरून या ठिकाणी आपलं जीवन जगतायत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टीचा विचार केला असता आज वाहतुकीच्या दृष्टीने कशेडी घाटाची परिस्थिती काय आहे, त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या वतीने जो महामार्ग ज्याचं काम आपण करतोय त्याच्यामध्ये अनेक अशा अडचणी आहेत. आणि अध्यक्ष महोदय, जे उत्तर मला प्राप्त झाले त्याच्यामध्ये 2012 ते 2022 पर्यंत या ठिकाणी 6,692 इतके अपघात झाले आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1,512 लोकांचा मृत्यू झाला. अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी ठोस अशा पद्धतीची उपाययोजना करणं काय आहे ते सांगणं गरजेचं आहे. माननीय यापूर्वी असणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय दादा इकडे आहेत. आपल्या काळात देखील याच्यावर चर्चा झाली होती. आपण देखील ठोस निर्णय घेतो सांगितलं होतं. माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी देखील याच्यामध्ये खूप एफर्ट्स घेतले आणि हा महामार्ग पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. परंतु हे होऊ शकलं नाही. दुर्दैवाची बाब आहे. अध्यक्ष महोदय, आजची परिस्थिती काय आहे? मुंबईपासून गोवा आणि गोव्यापासून मुंबईकडे येताना अगदी ठाणा बेलापूर पर्यंत जो रस्ता आहे त्याच्यावरती प्रचंड मोठे खड्डे आहेत. आज देखील प्रचंड मोठ्या खड्ड्यामुळे वाहतूक त्या ठिकाणी करणं कठीण झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांना खड्डे बुजवणं इतकंही काम करता येत नाही, त्यामुळे प्रचंड मोठे ऍक्सिडेंट होतात. अध्यक्ष महोदय, याच्यावरती आजच या सभागृहात निवेदन होणं गरजेचं आहे. आता गणपतीसाठी चाकरमानी निघतील, गाड्या निघायला लागल्यात आणि म्हणून खड्डे बुजवणं हा तर पर्याय आहे, परंतु हा महामार्ग लवकरात लवकर कसं पूर्ण करतील यासाठी कोकणातले आमचे आमदार सतत सातत्याने या सभागृहाने बोलत असतात. याबाबत योग्य तो ठोस निर्णय सरकारने घेणं आवश्यक आहे. त्याबाबतचं निवेदन करावं. सन्माननीय सदस्य प्रभूसाहेब जे सांगतायत ती वस्तुस्थिती आहे. आणि या वस्तुस्थितीवरती आणि या सगळ्या गोष्टी सातत्याने आम्ही सुद्धा प्रवास करत असताना अनेक वर्ष हे सातत्याने पाहतोय. परंतु हा अत्यंत महत्त्वाचा असा रस्ता आणि या रस्त्यावरती असणारी वेगवेगळ्या परिस्थिती, हे भूसंपादनासाठी लागलेला कालावधी असेल किंवा इतर सगळ्या विषयांमध्ये आपणा सर्वांना माहीत आहे की अनेक अडचणी या सर्व विषयामध्ये होत्या. आणि ह्या सगळ्या अडचणींवरती मात करत करत हा कार्यक्रम किंवा हा रस्ता हा थोडासा संतगतीने का होईना परंतु तो होतोय, ही वस्तुस्थिती आहे. आणि जे आपण सांगताय की या संदर्भामध्ये उपाययोजना काय करायला हवी, तर ही जी माती ढासळली जाते किंवा भुसभुशीत माती आणि दगडाचे असणारा हा जो परिसर आहे किंवा त्याच्या बाजूचा जो परिसर आहे, यासाठी एका या संस्थेबरोबर आणि त्याचा सल्ला घेऊन, टेरी म्हणून जी संस्था आहे त्याचा सल्ला घेऊन त्यामधली नक्की उपाययोजना काय करायला हवी या संदर्भात त्या सर्व विषयांमध्ये त्यांचं मार्गदर्शन घेऊन नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये नक्कीच त्यामध्ये काम कसं लवकर होईल यासाठी नक्की प्रयत्न केला जाईल. हा संपूर्ण जो रस्ता आहे तो 23 पर्यंत, डिसेंबर 23च्या अगोदर हा पूर्ण रस्ता पूर्ण होईल अशी बोलू तर द्या, नंतर प्रयत्न तर करूया. प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांच्या म्हणजे भास्करराव असतील, सगळ्यांना माहीत आहे की मी सुद्धा एक कोकणातला लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालून त्या कशा कंप्लीट होतील यासाठी नक्की प्रयत्नशील राहील. परंतु आत्ताची जी परिस्थिती आहे, परशुराम घाटाची जी परिस्थिती आहे ती मे 23च्या अगोदर, म्हणजे त्यांना मी आत्ताच अधिकाऱ्यांशी बोललो आहे की ते मेच्या अगोदर कसं कंप्लीट होईल यासाठी आपण प्रयत्नशील करू. कारण जी माती आणि जे काढण्याचं काम आहे ते जवळजवळ 70% जास्त पूर्ण झालेलं आहे. आणि
विशेष म्हणजे आत्ता पूर्णच्या पूर्ण चाकरमणी हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणामध्ये जात असतात आणि पूर्ण वडखळपासूनचा असणारा पेणपासूनचा हा जो रस्ता आहे त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या सगळ्या संपूर्ण रस्त्यावरती असणारी दुरावस्था लक्षात घेता ऑलरेडी या संदर्भामध्ये जे मी मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या अगोदरच या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सर्वांच्या त्या संदर्भात बैठका झाल्या होत्या आणि त्यांनी हा सगळा रस्ता जो आहे या रस्त्याचं गणेशोत्सवा अगोदर या सर्व खड्डे बुजवणे वगैरे या सगळ्या गोष्टीची पूर्णच्या पूर्ण मी त्या संदर्भात सर्व सांगितलं होतं. मी आज त्यांच्याशी जेव्हा अधिकाऱ्यांशी ज्यावेळेला चर्चा केली त्यावेळेला येणाऱ्या काळामध्ये हे येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये मी स्वतः या सगळ्या रस्त्यावरती पाहणी दौरा म्हणून करणार आहे. त्या अगोदर ते कसं कंप्लीट होईल यासाठी त्यांना 100% प्रयत्न करावा असे त्यांना निर्देश दिले. वायकर साहेब. अध्यक्ष महोदय चांगली लक्षवेधी लावण्यात आलेली आहे. खरं म्हणजे हिची आता गरजच होती. कोकणामध्ये आता गणपती महोत्सव असतो आणि त्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये जातात आणि हे कोकणामध्ये जात असताना कालच एक गोव्यावरनं मुंबईला आले. काल रात्री म्हणजे आत्ताच मला त्याचा मेसेज आला की मी रात्री सकाळी निघालो गोव्यावरनं आणि रात्री 3 वाजता म्हणजे सकाळी 3 वाजता आज मी पोचल्यानंतर मला ताबडतोब झोपावं लागलं की कोलॅप्स व्हावं लागलं. अशा पद्धतीचे रस्ता आहे. म्हणजे त्या रस्त्याची स्थिती कशा पद्धतीने कळतं. 12 वर्ष झालेले 12 वर्ष थोडकीने आपण म्हटलं थोडासा विलंब झालाय. थोडासा विलंब नाही 12 वर्षाचा विलंब झालाय. या 12 वर्षाच्या विलंबामध्ये मला दादा आपल्याला माहिती आहे आपण देखील अनेक बैठका घेतल्या होत्या तुमच्या बरोबर. मी देखील त्या माझ्या रस्त्याला लागूनच घर असल्या कारणाने मी देखील त्या ठिकाणी नेहमीच पालकमंत्री असताना त्या ठिकाणी बैठका घेतल्यात परंतु अजूनपर्यंत त्यातनं निर्णय झाला. जे काम त्या ठिकाणी चालू होतं किंवा चालू असतं आत्ताच सांगितलं की माती ढासळते. परशुराम घाटातली माती ढासळते. ज्या वेळेला रस्ता करण्याच्या वेळेला तो रस्ता करत असताना माती टाकून त्याच्यावरती सीसी कॉन्क्रीट करण्यात आलेला आहे. त्याला स्ट्रेंथनिंग अजिबात दिलेली नाही आहे आणि त्याच्या कारणाने तो रोड बनवलेला रोड देखील त्याला चरे पडतायत आणि त्यामुळे ज्या ठिकाणी तो स्लॅब टाकतो कॉन्क्रीटचा तो देखील घसरायला लागलेला आहे. याचं देखील ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या वेळेला रस्ता करण्याला घेतला त्यावेळेला अनेक बालवाड्या अनेक पाण्याच्या लाईन्स मधले पोल हे अत्यंत आलाच होता आणि अशा वेळेला कोकणातल्या अनेक ऑडिट होणं गरजेचं आहे. माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत की कसेडी घाटाचं भुयारी मार्ग थोडक्यात कसेडी घाटाचं भुयारी मार्ग आतापर्यंत त्याच्यावरती किती खर्च करण्यात आलेला आहे आणि तो कधीपर्यंत पूर्ण करण्यात येईल. इलेक्ट्रिकचे पोल पाण्याच्या लाईन ग्रामपंचायतीचे ऑफिसेस हे आतापर्यंत बांधण्यात आलेले नाही ते कधीपर्यंत करण्यात येतील. त्याच पद्धतीने ग्रीन कॉरिडॉरची आतापर्यंत सुरुवात झालेली नाही ती कधीपर्यंत करण्यात येईल. मी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला की हा संपूर्ण महामार्ग हा डिसेंबर 23च्या अगोदर पूर्ण करण्यात येईल आणि तुम्ही आणि आम्ही सर्वजण एकत्र त्या रस्त्यावरती जाऊ. नितेश राणेजी. अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांच्या उत्तर जेव्हा त्यांनी सांगितलं की 2023ला तेव्हा आपल्याला हसणं अध्यक्ष महोदय फार सोपं आहे पण कोकणामध्ये नुकसान भरपाई देणं किती अवघड आहे. कारण का आमच्या कोकणामध्ये अध्यक्ष महोदय आपल्यालाही माहिती आहे आपण पण सावंतवाडीचे आहात. आपल्यालाही माहिती आहे की आपल्याकडे जेव्हा 7 बारे असतात एक भाऊ मुंबईला असतो आणि 2-3 भाऊ म्हणजे मुंबईकडे असतात आणि काही भाऊ गावी असतात आणि त्यांच्या त्या कधी त्या वादामुळे नुकसान भरपाईचे ह्या सगळे विलंब होते अध्यक्ष महोदय. म्हणून हे हसणं आणि टीका करणं अध्यक्ष महोदय सोपं आहे पण एकंदरीत त्याच्यावर लोकप्रतिनिधींनी पण मार्ग काढत त्याच्यामध्ये मदत करायला हवी. कारण का रस्ता पूर्ण होण्यामध्ये जेवढा कॉन्ट्रॅक्टर सरकार जेवढी जबाबदार असते तेव्हा तिकडचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी पण असतात अध्यक्ष महोदय. म्हणून मंत्र्यांकडे बोट उचलणं अध्यक्ष महोदय सोपं आहे. दुसरा विषय अध्यक्ष महोदय असा आहे की त्याच्यामध्ये आता घाटांचा विषयाचा उल्लेख झाला म्हणून सांगतो. आमच्या इथे करुड घाट आणि गगनबावडा आणि हा जो भोईवाड्याचा जो घाट आहे तो आंबोली पण आहे. आत्ताच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय तो बंद आहे कारण का त्याच्यामध्ये दरड कोसळलेली आहे. अध्यक्ष महोदय दरवर्षी
आमच्यासारखे लोकप्रतिनिधी तिथे जातात, उभे राहतात, फोटो काढतात आणि परत येतात, पण त्याच्यावर काही पुढे होत नाही. म्हणून एक कायमस्वरूपी म्हणजे उपाय म्हणून चव्हाण साहेब कोकणातले आहेत आणि त्यांना या प्रश्नाची चांगली जाणीव आहे, म्हणून त्यांना एक उपाय म्हणून मला सुचवायचं आहे. मुंबई पुणे हायवेवर जात असताना जो काही म्हणजे त्या डोंगरावर जी काही जाळी लावलेली आहे त्याच्यामध्ये खूपदा तो दरड कोसळणं त्याच्यामध्ये बंद होतं. तर त्यावर एक उपाय म्हणून मी मंत्री महोदयांना विनंती करीन की एक विशेष तरतूद करून, निधीची तरतूद करून, आपल्या ह्या ज्या घाट आहेत तिथे सातत्याने दरड कोसळते अध्यक्ष महोदय, तिथे अशा पद्धतीच्या जाळ्या लावून हे विषय बंद करून हा रस्ता म्हणजे सुरू कसा राहता येईल यावर उपाययोजना आमचे मंत्री महोदय करणार का, असा प्रश्न आहे. सन्माननीय सदस्य नितेश राणेजींनी या संदर्भामध्ये ज्या सूचना केल्या त्या सूचना नक्कीच लवकरात लवकर कशा पूर्ण होतील यासाठी कोकणातील जेवढे आमदार आहेत त्यांच्या विविध वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. हे पूर्वी आम्ही बऱ्याच वेळेला या संदर्भात बोलत असताना हा जो रस्ता आहे हा रस्ता होणं जसं गरजेचं आहे तसाच एक पर्यायी कोस्टल रोड पण तयार झाला पाहिजे यासाठी सुद्धा आपण सर्वजण प्रयत्न करत होतो. तोही कसा गतीने आणि त्याला वेगवान पद्धतीने त्याच्यामध्ये काय करता येईल तेही करण्याचा प्रयत्न नक्की आम्ही करू. मी पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न करेन की ॲक्च्युली या सगळ्या ज्या अडचणी दूर करून आम्हा सर्वांच्या मदतीनेच या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. लोटे परशुरामच्या संदर्भामध्ये भास्कररावांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. तिकडचे असणारे देवस्थान कमिटीच्या जागा असतील किंवा त्या सगळ्या गोष्टीमध्ये सरकार म्हणून किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये जे पैसे हवे आहेत किंवा त्याच्या सुभूसंपादनासाठी ते ठेवलेत, परंतु त्यामध्ये काही मार्ग निघत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला एक तर कंपल्शन करून करायचं आहे का किंवा काय, या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्र राहून हा मार्ग झाला पाहिजे. यासाठी काय करायला पाहिजे, कोणत्या परिस्थितीत करायला पाहिजे हे सगळं विचार करण्याची गरज आहे. आपण एक दुसऱ्यावरती जेव्हा या सगळ्या गोष्टींची जेव्हा चर्चा करतो त्यावेळेला मी असा विचार काय करायला पाहिजे, मला याच्यामध्ये काय योगदान देता येऊ शकतं आणि त्यासाठी काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की कोकणातले सगळे आमदार हे या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा तिथले असणारे लोकप्रतिनिधी येणाऱ्या काळामध्ये हा मार्ग मी म्हणतोय की 23 डिसेंबर किंवा 23 मे पर्यंत 2023ला पूर्ण होईल. पण आम्ही सगळीजणांनी जर प्रयत्न केला तर त्याहूनही अधिक लवकर हा पूर्ण होईल याची मला पूर्ण खात्री आहे असं मला वाटतं. भास्कर जाधव सर. अध्यक्ष महोदय, माझे मित्र सन्मान्य रवींद्रजी चव्हाण यांनी आता नवीनच मंत्रिपदाचा भार घेतलाय, त्यामुळे मी काही भार त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार करत नाही. परंतु मंत्री महोदयांना एवढंच विनंती करतो की आम्ही आमचं योगदान दिलेलंच आहे, देतोय, कुठेही अडचण नाही, दादांना माहिती आहे. त्यामुळे कुणीही तशी काय सूचना फार करण्याची आवश्यकता नाही. एक, परंतु माझी विनंती आहे की आम्ही कितीही प्रश्न विचारले तरी उत्तर तुमचं तेच राहणार आहे. कारण आम्ही प्रश्न विचारून थकलोय, पण तुमचे अधिकारी तेच उत्तर, तुमचे याचा अर्थ सरकारचे तेच उत्तर देऊन काय थकलेले नाहीत. 2023 हा कायम आकडा आहे. परशुराम घाटाचा विषय कायम आकडा आहे. लोकांच्या कोर्ट कचेरीचा आहे. कुठे कोर्ट कचेरी आहे? कोर्ट कचेरी जी आहे ती पनवेल ते इंदापूर पर्यंत थोडीशी आहे, बाकी कुठे नाही आहे. आणि म्हणून नको, तुम्हाला मला विचारायची आवश्यकता वाटत नाही. मी सरकारकडे बोलतो. प्रश्न 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 मी मंत्र्यांशीच बोलतोय. चला अध्यक्षांची बोला. अध्यक्षांशीच बोलतोय, जरा शिकवा. प्रश्न अध्यक्ष महोदय, आपल्याकडे 35 सेकंद राहिले आहेत. प्रश्न मंत्री महोदयांनी महत्वाचा जो मुद्दा उपस्थित केला की मी स्वतः भेट देणार आहे, आणि म्हणून तेच सगळ्यात महत्वाचं आहे. आता बाकीच्या गोष्टी चर्चा करण्यापेक्षा गणपती करता म्हणून कशा पद्धतीनं सुसह्य प्रवास होईल हा विचार करण्याची गरज आहे. बाकी सगळ्या गोष्टी जुन्या आहेत आणि म्हणून कधी प्रवास करताय, कधी जाताय हे तुम्ही सांगा. आपण आता सांगितलं की पनवेल ते इंदापूर आपल्या उत्तरामध्ये आहे की आम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमतोय, एजन्सी नेमतोय. आज 19 तारीख आहे, 31 तारखेला गणपती आहेत, कधी एजन्सी नेमणार? आणि म्हणून या गोष्टीला फार उशीर झालाय. या गोष्टी लक्षात घेता तात्काळ. एक मिनिट भास्कर जाधव साहेब, एक मिनिट. सभागृहाची बैठक 10:50 वाढवण्यात येत आहे. साहेब आता ह्यांना सांगा, अडीच वर्ष बसा 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 बसा. कोकणातल्या बऱ्याचशा सदस्यांना बोलायचं आहे, कृपया
स्पेसिफिक प्रश्न विचारावा, स्पेसिफिक प्रश्न विचारावा, आणि म्हणून स्पेसिफिक अध्यक्ष प्रश्न विचारावा. महोदय, रवी भाऊ, मंत्री महोदय, अडीच वर्ष फुकट गेली, 5 वर्ष दादांची फुकट गेली म्हणायची का? नाही 10 वर्ष नितीन गडकरींची फुकट गेली म्हणायची भास्कर का? जाधव साहेब, स्पेसिफिक प्रश्न विचारा, असा मुद्दा नाहीये. स्पेसिफिक आणि प्रश्न म्हणून विचारा, तुम्ही भेट द्या आणि भेट देऊन गणपती करता स्पेसिफिक प्रश्न विचारा. सुसह्य वाहतूक कशी होईल, सुसह्य प्रवास कसा होईल, या दृष्टीनं आपण काय प्रयत्न करणार आहात? एक दुसरी गोष्ट, इथं आपण जो उल्लेख केलेला आहे चोरवणे आमडस कळंबस्ते, याला आपल्या स्टेट रस्त्याचा दर्जा दिलेला आहे, स्टेट रस्ता म्हणून रस्ता दिलेला आहे, त्याला काम सुरू नाही म्हणून तो वाहतुकीकरता तात्काळ सुरू करणं गरजेचं आहे. एक. आणि तिसरा प्रश्न मंत्री महोदय, की हा परशुराम घाट हा नेहमीच अडचणीचा राहणार आहे, हा कधीही संपणारा विषय नाही. आणि म्हणून खेड तालुक्यातील सोनगाव, धामणदेवी ते चिपळूण असा एक नवीन रस्ता निघण्याची शक्यता आहे, त्याचा आपण सर्वे करणार का? हे 3 माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. मी मगाशीच माझ्या उत्तरामध्ये म्हटलं की संपूर्ण कोकणामधील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी ज्या ज्या सूचना या संदर्भात करतील आणि ज्या सूचना आणि त्या सूचनांचा नक्की आदर करून त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. दुसरं, 25 ऑगस्ट पर्यंत हे सर्व रस्त्यातील खड्डे बुजले पाहिजेत, यासाठी आपण ऑलरेडी सांगितलंय. म्हणून मग 26 तारखेला आपण, म्हणजे आपणही कोणी आलात तर आपण एकत्र जाऊ. राजन साळवे साहेब. मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हावा अशा तऱ्हेचं स्वप्न कोकणवासियांचं होतं. आणि मग 12 वर्षापूर्वीपासून आतापर्यंत कालखंडामध्ये केंद्र असेल, राज्य असेल, यांच्या माध्यमातून काम पूर्णत्वाला गेलेलं आहे. गोव्याच्या हद्दीपासून लांजा तालुक्यातल्या वाकेरपर्यंत काम 100% जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. पण वाकेर ते पनवेलपर्यंत आपला रस्ता पूर्णतः अजून तशाच परिस्थितीमध्ये आहे. मी कालच महाडला एका सभेला गेलो होतो. महाड ते पनवेलपर्यंत येण्यासाठी 2 तास लागतात, तिथे 5 तास लागले, ही वस्तुस्थिती आहे. दादा जेव्हा बांधकाम मंत्री होते त्यावेळेला त्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालून ते पूर्णतः काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे 2 प्रश्नातले महत्वाचे आहेत. जागेचा मोबदला मिळणार का? लवादाची आणि न्यायालयाचे निर्णय लवकर होणार का? पुलांची कामं अपूर्ण ती पूर्ण होणार का? रस्त्यामध्ये पाईपलाईन असेल, इलेक्ट्रिफिकेशनचं काम असेल, ते पूर्णतः बंद पडलेलं आहे, ते होणार का? आणि त्यानंतर ह्या सर्व प्रश्नांसाठी संयुक्तपणे दौरा करून प्रश्न निकाली निघणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे. सन्माननीय सदस्य राजन साळवीजी यांनी त्या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व अडचणी या एकत्रपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्या विषयांमध्ये येणाऱ्या काळामध्ये पुन्हा ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवरती मात करून नक्की तो प्रश्न लवकर निकालात काढण्यात येतील. चौधरी मॅडम. अध्यक्ष महोदय, पॉइंटेड सन्माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की आपण हा प्रश्न जरी कोकणातला असला तरी काल माझ्या मतदारसंघात बोरिवलीच्या नॅशनल पार्क वरती 2 जणांचा बाईकवाल्यांचा डंपरचा धक्का लागून ऍक्सिडेंट झाला. 2 जण ऑन द स्पॉट मेले. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मी सन्माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छिते की पालघर जिल्ह्यातील जे अहमदाबाद हायवे आहे ह्याची परिस्थिती आपण बघाल तर 11 तारखेला माझं सुद्धा जय श्रीराम झालं असतं. अध्यक्ष महोदय, इतके मोठे खड्डे पडलेले आहेत की पावसामध्ये खड्डा दिसत नाही आणि खड्डा दिसला नसल्या कारणाने ऑन द स्पॉट टायर बस्ट झाला आणि त्याचबरोबर अनेक गाड्या पंक्चर होत आहेत. तर आयआरबी टोल कसला वसूल करते? अध्यक्ष, माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. बैठक ही ह्या स्पेसिफिक मनीषाताईंच्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर समाप्त होईल. आयआरबी ने टोल वसूल करतायत, त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी सगळे खड्डे तातडीने बुजवायला पाहिजेत आणि त्याचबरोबर मुंबईचे सुद्धा MEP ने खड्डे बुजवायला पाहिजेत. तर ह्या दोन्ही टोल कंपन्यांवर तुम्ही काय कारवाई करणार? आणि तुम्ही दहिकाला उद्या आहेत, अनेक पथकं येणार आहेत, ऍक्सिडेंट होऊ शकतात, तर तातडीने आपण खड्डे भरणार का? हा माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे. खरं तर हा प्रश्न स्कोपच्या बाहेर जरी असेल तरी अत्यंत महत्वाचा आहे. या संदर्भात मनीषाताईंनी जे सांगितलंय त्याला सर्वांना डायरेक्शन दिलं.
सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता भरेल.